तर इथे बघा मी खेकडे पकडतीये, भीती वाटतेय पण आता मी ट्राय करते दोन्ही हातात खेकडे पकडले जातात का. कसे पकडायचे सांगतायत, शेवटचे 2 पाय पकडायचे ना त्यांचे. मला भीती वाटते. सोडा सोडा सोडा, ठीक आहे ठीक आहे. ओ याचा तुटलाय पाय, काय नाही ना प्रॉब्लेम. ओ हा सगळ्यात मोठा दिसतोय, ते एकमेकांना पकडले. तर मंडळी पुन्हा एकदा 3 वर्षानंतर मी आली आहे प्रथमेश स्पेशल खेकडामध्ये खेकडे खायला. सो ह्यावेळेस त्यांच्या हॉटेलमध्ये काय काय चेंजेस झालेत, कसं काय काय आहे, आणि पहिल्यांदाच मी एक खेकडे हातात पकडलेत. थोडी आधी भीती वाटत होती बट आता सेटल झाले. सो लुक एट दिस. चला बघूया. तर दादा हे खेकडे कुठून आणले जातात? कोल्हापूर. कोल्हापूरवरून. हो. रोज तुम्ही किती खेकडे आणतात? रोज जशी ऑर्डर असेल तसं. ऑर्डरनुसार. हो ऑर्डर म्हणजे स्पेशली लोक फक्त खेकडा खायला येतात? खेकडा खायला येतात. आणि कुठून कुठून लोक येतात? अख्ख्या ऑल ओव्हर पुणे महाराष्ट्र सगळीकडनं येतात. सगळीकडून येतात. हो आता हे काय सॉर्टिंग केलं जात हो आहे? शॉर्टिंग. आणि ह्याच्यामध्ये काय असं चांगला खेकडा काय असं काय असतं का? नाही नाही, छोटा बारीक असतो फक्त. मोठा हॉटेलला चालणारी साईज दाखवा बरं. दाखव रे त्यांना. हो का, ही साईज असते हॉटेलला चालणारी. ही हॉटेलला चालणारी साईज आहे. हो. ओके. खेकड्याचे नांगे तोडले जातात, ते सेपरेट काढले जात आहेत. आणि हा उरलेला भाग काय करतात? तोच नांग आहे. तोच नांगा आहे का? हो. ओके. आणि हे काय आहे? हे त्याचे पाय बारके. पाय. ओके. मग बनवताना कसं बनवलं जातं? ते दोन्ही मिक्स करतात. मिक्स केलं जातं का? ते सेपरेट भाग करतोय आम्ही तोडता वेळेस. खेकडा तोडला तोडला लगेच बनवला जातो, ताजा ताजा कसं असतं? हो, ताजा बनवला जातो. मग हे करायच्या आधीच ही प्रोसेस करावी लागते? हो हो. म्हणजे आज करून तुम्ही उद्या नाही बनवू शकत? नाही तोडतो. तर हा ॲम्बियन्स आहे, लास्ट टाइम सारखाच ॲम्बियन्स सेम इथे आता आहे, फक्त ही जी सिटिंग आहे ती एक्स्ट्रा वाढलेली आहे. आणि तिथे पुढे गेल्यानंतर सुद्धा वरती सिटिंग आहे. सो तुम्ही तिथे सुद्धा बसू शकता, कारण सॅटर्डे संडे इथे एवढे रश असते की हे सर्व टेबल्स फुल होतात. आता त्यामुळेच मी वीकडेजला आलेली आहे. पाहू शकता तुम्ही, मी वीकडेजला आली आहे कारण की रश नको भेटायला आणि व्हिडिओ व्यवस्थित शूट होईल. तरीसुद्धा पार्किंग ऑलमोस्ट फुल आहे. बरीच लोक मस्त असं खेकड्याचा आस्वाद घ्यायला खडकवासला आलेली आहेत, कारण पाऊस सुंदर असा सुरू झालेला आहे. मंडळी चला जेवायला. सो इथं छोटासा वरवंट आणि पाट तुम्हाला दिसत असेल. तो हा प्रत्येक वेळेस इथं आल्यावरती ट्रेडिशनल पद्धतीने दिला जातो आणि हा आपल्या खेकड्यासोबत खेकडा फोडून खायचा आहे. सो आता इथे सर्वात आधी तुम्ही पाहू शकता खेकड्याचं सूप इथे त्यांनी दिलेलं आहे. द सूप, त्याच्यामध्ये खेकडा पण आहे. तर आता खाऊया मस्त काळ्या मसाल्यातील खेकडा फ्राय. लेट स्टार्ट. 3 वर्षानंतर परत इथे आली आहे आणि पाहूया टेस्ट सेम आहे का. मस्त फोडूया आता. आवाज येतोय? अरे यार सगळं अंगावर उडेल. फुटला फायनली. हा मस्त पाहू शकता आतमध्ये. वाव. आहा, लुक एट दिस. ट्राय करूया. मस्त. ह्याच्यासोबत थोडं काळा मसाला. टेस्टमध्ये ॲक्च्युली काहीच फरक झालेला नाही आहे. काळा मसाल्याची टेस्ट सेम आहे आणि क्रॅबची टेस्ट तर सेमच असते. सो 10 on 10. मंडळी स्टार्टर खाऊन झालं आहे आपलं. सूप पिलं आहे, खेकडा काळ्या मसाल्यातील खेकडा खाल्ला आहे. पण जर तुम्हाला पूर्ण थाळी खायची असेल प्रॉपर, तर ही थाळी आहे ज्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे काळ्या मसाल्यातील खेकडा करी आणि खेकडा सूप, आणि ह्याच्यासोबत बाजरीची भाकरी आणि राईससुद्धा असणार आहे. तर तुम्हाला पूर्ण थाळी नसेल खायची, फक्त करी आणि भाकरी घ्यायची, मोठी फॅमिली येते तर त्यांच्यासाठी ही हंडीसुद्धा आहे. सो क्रॅब हंडीसुद्धा तुम्ही घेऊ शकता. त्याच्यामध्ये बरेचसे तुम्हाला पुरतील असे पीस आहेत आणि एकदम फ्लेवरफुल दिसते, तुम्ही बघू शकता. सो आपण आता करी टेस्ट करून बघूया. खेकडा फ्राय तर झाला आहे. सो ही लाल मसाल्यातली दिसते आहे. नाईस. जास्त असं काय स्पायसी नाही आहे, पण छान फ्लेवर येतो आहे. त्याच्यामध्ये जो खेकड्याचा रस म्हणतात ना उतरतो शिजल्यानंतर, तो खूप छान फ्लेवर ह्याच्यामध्ये येतो आहे. मस्त मॉकटेल आपल्यासमोर आलं आणि प्रेझेंटेशन तर बघा, अगदी आल्यानंतर असं मला अगदी स्पेशल फील झालं आहे. सो तुम्हीसुद्धा इथे आल्यानंतर जर मॉकटेल प्रेमी असाल तर हे मॉकटेल्स नक्की ट्राय करू शकता. पॅशन ऑफ लव्ह अँड ग्रीन ॲपल मिंट.
तर मंडळी तुम्हाला सुद्धा जर मस्त ताजे ताजे खेकडे खायचे तेही या पावसाळ्याच्या वातावरणात खायची मजाच वेगळी आहे तर गरमागरम खेकडे खाण्यासाठी या प्रथमेश स्पेशल खेकडा हॉटेल जे की आहे खडकवासला येथील कुडजे गाव येथे. सो हे मी 3 वर्षानंतर आल्यानंतर सुद्धा टेस्ट खूप छान आहे, अप्रतिम आहे. आणि हो मंडळी, खायचं तर मला संपवायचं आहे पण एक सांगायचं राहिलं, पुणेरी स्मिता चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि हा सेम व्हिडिओ शॉर्ट फॉर्ममध्ये पाहण्यासाठी इंस्टाग्राम चॅनल सेम पुणेरी स्मिताला पण नक्की फॉलो करा. चला भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.